नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाची एक अशी भन्नाट रेसिपी जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाशी वाटेल. बाहेरून एकदम खुसखुशीत, आतून मऊ, खमंग आणि चवीला अप्रतिम अशी बटाटा भगरपुरी. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी उपवासासाठी अगदी परफेक्ट आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतले, साल वगैरे काढून घेतले. वजनीप्रमाणे म्हणाल तर हे 250 ग्रॅम आहे. आणि आता मी एक छोटी किसणी घेतली. छोट्या किसणीनं हे बटाटे सगळे किसून घ्यायचे आहे. किसूनच घ्यायचे, मॅश वगैरे करून घ्यायचे नाही, कारण यामध्ये ना बटाट्याच्या बिलकुल फोडी राहिल्या नाही पाहिजे. बटाटे आपले सगळे किसून झाले. आता यामध्ये घालू काही साहित्य. तर मी इथं 1 कप भगरीचं पीठ घेतलं. 1 टेबलस्पून आहे ना हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला. 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि 2 टेबलस्पून आहे ना तीळ घातले, पांढरे तीळ. तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर घाला, नाहीतर स्किप करू शकता. पण एरवी तुम्ही जे करताय तर तीळ आवश्यक घाला आणि कोथिंबीर घाला. तर आता चला याला आहे ना मळून घेऊ. तर आहे ना याला बिना पाण्याचंच मळायचं आहे बरं का. याला पाणी बिलकुल यामध्ये घालायचं नाही, कारण आहे ना बटाट्याचे ओलसरपणा असतो, त्यामध्येच हे पीठ भिजवलं जातं. जर आवश्यकता वाटली तरच पाणी घालायचं आहे. पाणी घालायची जर गरज पडली ना तर गरम पाणी घालायचं यामध्ये, कारण भगरीचं पीठ आहे ना मळून येत नाही, म्हणून थोडंसं गरम पाणीच घाला, थंड पाणी घालायचं नाही. आता थोडंसं मी तेल लावते हाताला. तेल लावून आहे ना असं थोडं याला पिठाला लावायचं. आता याचं छान असा मस्त आपण गोळा करून घेतला आहे. आता हे पीठ आहे ना झाकून वगैरे 5 मिनिट 10 मिनिट बिलकुल ठेवायचं नाही. भिजवल्याबरोबर लगेच याच्या पुड्या करायच्या, आणि तर याला काय होतं, पाणी सुटतं. आता मी काय केलं, लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि हातावर याला असं गोल करायचं. आता एक उंडा घेतला. हे पीठ आपण बाजूला ठेवू. आता मी इथं आहे ना पोळपाट घेतला. पोळपाटावरती ना एक प्लास्टिक टाकायचं आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे चिकटणार नाही याला. आता मी असा एक लिंबा एवढा याचा उंडा घेतला आहे आणि आता याला थापायचं आहे. यावरती थोडंसं थापून घ्यायचं. नंतर याच्यावरतून आहे ना प्लास्टिक टाकायचं, असं बोट फिरवायचं याच्यावरती, म्हणजे बरोबर पसरतं. असं सगळीकडून सारखं बोट फिरवायचं, म्हणजे सारखी पुडी येते, म्हणजे मग जाड बारीक होणार नाही. जास्त पातळ पण नाही करायची बरं का, एकदम मिडियम ठेवायची. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही ठेवायची. बघा, जास्त मोठ्या पण नाही करायच्या. हे बघा आपली पुडी झाली. आता ही ना तेलात सोडते. तेल पहिलेच मी गॅसवरती ना तापायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं आहे, त्यामध्ये आता ही पुडी सोडून देऊ. आणि थोडं थोडं काय करायचं, असं वरतून झाऱ्याने आणि याच्यावर तेल सोडायचं, म्हणजे चांगली टम्म फुगते. आणि याला उलटं करून घ्या. आता आपली पुरी एक तळून रेडी आहे. हे बघा किती छान मस्त खरपूस तळल्या गेली आहे. आता दुसरी एक अजून तळून घेऊ. आणि एवढ्या पटकन होतात. हे बघा, हे पण छान फुगली. एवढ्या खुसखुशीत होतात या पुऱ्या, आणि इतक्या मस्त खायला पण खूप टेस्टी लागतात. हे बघा, बघू शकता तुम्ही किती फुगली मस्त. चला आता इथं ताटात काढून घेऊ. दह्याबरोबर, चटणीबरोबर एकदम मस्त लागतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा. भेटूया असंच एका पुढच्या हेल्दी आणि चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.